नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे आपले जीवयात्रा मराठी या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, मागच्या प्रकरणामध्ये मागच्या व्हिडिओमध्ये आपण द्वितीय आर्थिक क्रियांचा अभ्यास केला होता की ज्या आर्थिक क्रिया या प्रत्यक्ष प्राथमिक व्यवसायावरती अवलंबून आहे. प्राथमिक व्यवसायावरती मूल्यवर्धन होऊन किंवा त्याच्यावरती प्रक्रिया करून कारखान्यामध्ये जाऊन प्रक्रिया करून ज्या पक्का माल तयार केला जातो त्या पक्क्या मालाला द्वितीय आर्थिक क्रियामध्ये त्या ठिकाणी समावेश होतो. तर आज आपण प्रत्यक्ष तृतीय आर्थिक क्रियांचा अभ्यास करणार आहोत. तृतीय आर्थिक क्रिया म्हणजे काय, तृतीय व्यवसाय म्हणजे काय, त्या घटकांचा अभ्यास करणार आहोत. संपूर्ण घटक समजून घेण्यासाठी, संपूर्ण या प्रकरणाचा अभ्यास करण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व जीवयात्रा मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब. आज आपण तृतीय आर्थिक क्रिया जे काही मानवी व्यवसाय आहेत तर हे व्यवसायांचा अभ्यास करणार आहोत. प्रत्यक्ष या आर्थिक क्रियांमध्ये सेवा देण्याचं काम केलं जातं. ज्या काही सेवा आहेत तर या सेवांचा समावेश या अभ्यासक्रम या आर्थिक क्रियामध्ये होताना आपल्याला बघायला मिळतो. तर हे जे काही तृतीय आर्थिक क्रिया आहेत तर या तृतीय आर्थिक क्रिया म्हणजे प्राथमिक व्यवसायानंतर जे काही प्राथमिक व्यवसाय आपण बघितले त्या प्राथमिक व्यवसायामध्ये प्रत्यक्ष निसर्गातून मिळणारे जे काही उत्पादन आहे किंवा निसर्गातून मिळणाऱ्या जे काही वस्तू आहे तर त्यांचा प्रत्यक्ष वापर केला जातो. तर तृतीय आर्थिक क्रियामध्ये आपण बघितलं की या ज्या काही गोष्टी आहेत तर या गोष्टीवरून त्या ठिकाणी व्यवसायातील काही उत्पादने मानव थेट वापरू शकत नाही, परंतु त्याच्यावरती प्रक्रिया करून उत्पादनावरती प्रक्रिया केली जाते आणि यातून नवीन वेगळी उत्पादने तयार केली जातात. त्या व्यवसायांना द्वितीय व्यवसाय असे म्हणतात. हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये मागच्या प्रकरणामध्ये बघितलं आहे. परंतु त्याचप्रमाणे ज्या काही तयार केलेला जो काही पक्का माल आहे, ज्या काही पक्क्या वस्तू आहेत तर त्या वस्तू प्रत्यक्ष बाजारपेठेपर्यंत पोहोचवणे किंवा प्रत्यक्ष गिरायकापर्यंत पोहोचवणे हा जे काही सेवा आहे तर या सेवेला त्या ठिकाणी तृतीय आर्थिक क्रिया किंवा तृतीय व्यवसाय असं म्हणतात. बघा, प्रथम व द्वितीय व्यवसाय यांच्यातील आदान प्रदान, यांच्यातील दुवा, या दोघांना पूरक असे विविध व्यवसाय त्या ठिकाणी यामध्ये आपल्याला बघायला मिळतात. तर या सेवांमध्ये मालाची खरेदी विक्री, वाहतूक, दळणवळण, मालाची चढ उतार, कर्ज रोखे तर या सगळ्या भांडवल, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास यामध्ये आपल्याला करायचा आहे. तर या सगळ्या गोष्टींचा समावेश या घटकामध्ये आपल्याला बघायला मिळतो. तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी एक तृतीय आर्थिक क्रियांचं वर्गीकरण देण्यात आलेलं आहे. तर या ज्या तृतीय आर्थिक क्रिया आहे तर या क्रिया कशा प्रकारे केल्या जातात, यांचं वर्गीकरण कसं आहे. प्रत्यक्ष या मानवी घटकामध्ये मानवासाठी अतिशय महत्वाचा घटक आहे. मानवाच्या जीवनामध्ये या क्रियांना अतिशय अनन्यसाधारण महत्व आहे. तर बघा, प्रामुख्याने या ज्या काही 4 सेवा आहेत तर या 4 सेवांचा समावेश या आर्थिक क्रियामध्ये आपल्याला बघायला मिळतो. यामध्ये व्यापार आणि वाणिज्य आहे, वाहतूक आहे, संदेशवहन आहे आणि इतर सेवा आहेत. तर यामध्ये प्रामुख्याने व्यापारामध्ये बघा, घाऊक व्यापार आणि किरकोळ व्यापार, त्याचबरोबर शहरी आणि ग्रामीण घाऊक व्यापार हे 2 घटक यामध्ये महत्वाचे समजले जातात. किरकोळ व्यापारामध्ये ग्रामीण आणि नागरी व्यापार, यामध्ये आठवडे बाजार, भांडवल, सार्वजनिक वितरण यंत्रणा, शृंखला, मॉल, मंडई, सार्वजनिक वितरण यंत्रणा, या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला वाणिज्य आणि व्यापार या सेवेमध्ये बघायला मिळतात. तर दुसरा घटक आहे वाहतूक. तर वाहतुकीमध्ये बघा, प्रत्यक्ष वाहतुकीचे प्रकार आपल्याला यामध्ये बघायचे आहे. प्रामुख्याने हे जे काही प्रकार आहे रस्ते, रेल्वे, जल वाहतूक आणि नळ वाहतूक, प्रामुख्याने 4 प्रकारामध्ये याचं वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. या जे काही सेवा आहेत तर या सेवा प्रमुख या 4 प्रकारांमधून दिल्या जातात. पुढचा घटक आहे संदेशवहन. बघा, 21व्या शतकामध्ये संदेशवहन या घटकाला अतिशय अनन्यसाधारण महत्व आहे. संदेशवहनामुळे त्या ठिकाणी संपूर्ण जग एकत्र करण्याचं काम किंवा संपूर्ण जग जवळ येण्याचं काम या संदेशवहन या सेवेमुळे त्या ठिकाणी जोडण्यात आलेलं आहे. तर यामध्ये प्रामुख्याने टपाल, दूरसंचार, दृक आणि श्राव्य, आंतरजाल, कृत्रिम उपग्रह या घटकांचा यामध्ये समावेश होताना आपल्याला बघायला मिळतो. पुढचा घटक आहे इतर सेवा. बघा, यामध्ये कोणत्या सेवा आहे, पर्यटन आहे, बँकिंग, विमा, स्थावर, व्यक्तिगत आणि व्यावसायिक सेवा. तर या सगळ्या सेवांचा जो काही समावेश आहे तर हा समावेश तृतीय आर्थिक घटकामध्ये आपल्याला बघायला मिळतो. तृतीय घटक म्हणजे काय, म्हणजेच त्या ठिकाणी प्रामुख्याने सेवा देणे. ह्या ज्या काही सेवा आहे मानवाच्या जीवनामध्ये आवश्यक असणाऱ्या सेवा, या सगळ्या सेवांना तृतीय आर्थिक घटक म्हणून त्या ठिकाणी संबोधलं जातं. तर अशाच प्रकारे आपण या सगळ्या घटकांचा अभ्यास यामध्ये करणार आहोत. बघा, तृतीय आर्थिक व्यवसायात प्राथमिक व्यवसायाप्रमाणे निसर्गातून काही घेतलं जात नाही. जे काही आपण बघितल्या मागच्या प्रमाणे जे प्राथमिक व्यवसाय होते त्यामध्ये प्रत्यक्ष निसर्गातून आपण प्रत्यक्ष वस्तू घेतो, परंतु या व्यवसायामध्ये कुठलाही घटक त्या ठिकाणी निसर्गातून घेतला जात नाही किंवा कुठल्याही घटकावरती प्रक्रिया केली जात नाही. परंतु यामध्ये जी काही सेवा आहे तर बघा, पूर्वीच्या काळी काय व्हायचं की वस्तू विनिमय पद्धत होती. ज्यावेळेस जे चलन त्या ठिकाणी अस्तित्वात नव्हतं
चलन उपलब्ध नव्हतं त्यावेळेस त्या ठिकाणी त्या कालखंडामध्ये वस्तू विनिमय पद्धत होती. म्हणजे त्या ठिकाणी शेतकरी काय करायचा की एखादा मजूर किंवा एखादा सुतार असेल, लोहार असेल, त्या लोकांकडून अवजार तयार करून घ्यायचा, त्याच्या बदल्यात त्याच्या शेतामध्ये पिकणारा माल त्या ठिकाणी त्याला देत होता. ही जी काय होती ही वस्तू विनिमय पद्धत होती. पूर्वीच्या काळामध्ये अशा प्रकारची वस्तू विनिमय पद्धत होती. परंतु अलीकडच्या काळामध्ये त्या ठिकाणी चलन बाजारात आल्यानंतर त्या ठिकाणी या सगळ्या वस्तू कालबाह्य झाल्या आणि या प्रकारे त्या ठिकाणी व्यापाराच्या माध्यमातून या चलनाचा वापर करू लागला आणि या ठिकाणी व्यवसाय सेवा देऊन त्या सेवाच्या बदल्यात त्या ठिकाणी तो पैसा किंवा चलन घेतलं जाऊ लागलं. तर या सेवा व्यवसायांचे वितरण या ठिकाणी भौगोलिक घटकांनी प्रेरित झालेले असते. आपण केलेल्या जी काही यादी आहे, उदाहरणार्थ एक जर यादी केली आपण कोणकोणते व्यवसाय आहे तर या व्यवसायामध्ये कुठले कुठले घटक कुठल्या व्यवसायावरती अवलंबून आहेत, तर या सगळ्या घटकांचा अभ्यास आपण करू शकतो. प्रामुख्याने हे जे काही भौगोलिक घटक आहे, हवामान, भूरचना, समुद्र सानिध्य इत्यादी सगळ्या भौगोलिक घटकांचा परिणाम या तृतीय व्यवसाय आणि तृतीय आर्थिक व्यवसायावरती होत असतो. तर हे जे काही नाशवंत जो काही कच्चा माल आहे तो किती काळ टिकेल यावरती तृतीय व्यवसाय अवलंबून असतात. जो नाशवंत कच्चा माल आहे त्यामध्ये दुग्धजन्य पदार्थ आहे, मांस आहे, त्याचबरोबर इतर जे भाजीपाला आहे, हा जो नाशवंत माल आहे तो किती काळ टिकेल यावरती द्वितीय व्यवसाय अवलंबून असतो. परंतु या मालाची वाहतूक कोणत्या मार्गाने करायची ह्या सुद्धा त्या ठिकाणी भौगोलिक घटकावरती अवलंबून असतो. आणि शेतीतून पिकवलेला द्राक्षासारखं जे काही उत्पादन आहे, तर उदाहरणार्थ आपण शेतीतून द्राक्ष पिकवले परंतु त्याच्या वाहतुकीसाठी लागणारा जो काही कालावधी आहे तो अगदी कमी असेल तर तो द्राक्ष त्या ठिकाणी वेळेत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचू शकतो किंवा बाजारपेठेमध्ये पोहोचू शकतो. परंतु या गोष्टीसाठी जर जास्त कालावधी गेला तर तो नाशवंत माल खराब होऊन त्या ठिकाणी द्राक्षे निकामी होऊ शकतात. याच उलट कापूस हा शेतीमध्ये उत्पादित केला जातो, परंतु कापूस हा आपण जहाजाद्वारे जास्त कालावधीसाठी वाहून घेऊ शकतो कारण तो नाशवंत माल नाही. तर अशा प्रकारे या दोन्ही घटकांचा परिणाम याच्यावरती होताना आपल्याला बघायला मिळतो. जगभरात सर्व मानवी वस्त्या भौगोलिक घटकांच्या अनुकूलतेनुसार वसलेल्या आपल्याला बघायला मिळतात. ज्या काही वस्त्या आहे जर आपण बघितलं जे काही शहर आहे, मानवी वस्ती आहे, तर या सगळ्या भौगोलिक घटक ज्या ठिकाणी अनुकूल आहे, हवामान आहे, चांगली मृदा आहे, पाण्याची उपलब्धता आहे, मैदान आहे, सुपीक जमीन आहे, या सगळ्या भागामध्ये ज्या गोष्टी अनुकूल प्रमाणामध्ये उपलब्ध आहे त्या ठिकाणी मानवी वस्त्या वसलेल्या आपल्याला बघायला मिळतात. ज्या ठिकाणी या सगळ्या वस्त्या उपलब्ध आहेत तर त्या ठिकाणी बंदर, गोदी या ठिकाणी मालाची चढउतार होत असते. या बंदर किंवा गोदीचे स्थान आपण गुगल सर्चच्या साहाय्याने त्या ठिकाणी बघू शकतो. आपल्या भारतामध्ये कुठली कुठली बंदरं आहे, कुठली स्थान आहे, तर यामधून तुम्हाला बघायला मिळेल. परंतु याद्वारे आपण बाजारपेठेपर्यंत तो माल पोहोचू शकतो. या ज्या काही सेवा आहे तर गोदीमधून आपण जहाजाद्वारे माल पोहोचू शकतो, एअरपोर्टद्वारे आपण विमानाद्वारे माल पोहोचू शकतो, रेल्वे स्थानकाद्वारे रेल्वेद्वारे माल पोहोचू शकतो. अशा प्रकारच्या सेवा ज्या आहेत तर या सेवांद्वारे या ठिकाणी प्रामुख्याने हे व्यवसाय आपल्याला बघायला मिळतात. पोर्ट दिल्ली इंटरनॅशनल टर्मिनल जे कार्गो एअरपोर्ट आहे तर त्याच्या मार्फत आपण जगाच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये त्या ठिकाणी माल पोहोचू शकतो. तर या सगळ्या उदाहरणावरून असं समजतं की या ज्या काही सेवा आहेत तर या सगळ्या सेवा त्या ठिकाणी तृतीय आर्थिक व्यवसाय भौगोलिक घटकामुळे प्रेरित झालेल्या आहे आणि या सेवा सगळ्या भौगोलिक घटकामुळे प्रेरित झालेल्या आहे. परंतु वाहतूक व्यवस्था हे आणखी एक उदाहरण त्या ठिकाणी जर आपण बघितलं तर या वाहतुकीवरती हा व्यवसाय संपूर्ण अवलंबून असतो. तर या व्यवसायाचा त्या ठिकाणी वाहतुकीशी अतिशय अनन्य साधारण संबंध असतो. तर अशा प्रकारे हे आपल्याला बघायला मिळत असतं. तर पुढचा घटक आहे वाहतूक. बघा, वाहतूक हा या व्यवसायामध्ये या तृतीय आर्थिक घटकामध्ये अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. तर वाहतुकीचे प्रकार आपल्याला माहिती आहे. तर यामध्ये प्रामुख्याने रेल्वे वाहतूक, रस्ते वाहतूक, जल वाहतूक, हवाई वाहतूक आणि नळ वाहतूक या 4 प्रकार अतिशय महत्वाचे आहे. या 4ही प्रकारांद्वारे या ठिकाणी वाहतूक केली जाते आणि हा व्यवसाय त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत असतो. वाहतूक ही अशी सेवा किंवा सुविधा आहे ज्याद्वारे माणसे वस्तू आणि उत्पादित माल इत्यादी प्रत्यक्ष ठिकाणी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेत असतात. त्याला काय म्हणतात? वाहतूक म्हणतात. तो कुठल्याही साधनाद्वारे हे जे काही आपण 4 साधने बघितले, जल वाहतूक, रस्ते वाहतूक, रेल्वे वाहतूक, नळ वाहतूक आणि हवाई वाहतूक, हे जे काही 5 साधने बघितले या साधनांद्वारे त्या ठिकाणी आपण ते अवलंबून असतात किंवा ते वाहतूक करू शकतो. याचे काही पायाभूत सुविधा आहे, जे काही पायाभूत घटक आहे तर हे घटक सर्व या आर्थिक क्रियावरती अवलंबून असतात आणि या सगळ्या वाहतूकवरती आपल्याला अवलंबून असताना बघायला मिळतं. संपूर्ण तुम्ही एक मॅप बघितला, एक नकाशा बघितला, जगाचा नकाशा, तर या नकाशामध्ये त्या ठिकाणी
तुमच्या पुस्तकामध्ये नकाशा आहे तर या नकाशामध्ये जर बघितलं तुम्ही संपूर्ण जगामध्ये वाहतुकी जाळा पसरलेला आहे. तर या वाहतुकीद्वारे जल वाहतूक असेल किंवा हवाई वाहतूक जर असेल तर या हवाई वाहतूक आणि जल वाहतुकीद्वारे संपूर्ण जगामध्ये आपला माल आपण पोहोचवू शकतो आणि या ठिकाणावरून ही व्यवसाय ही जी काही सेवा आहे ही सेवा आपण देऊ शकतो. वाहतुकीची प्रणाली वाहतुकीची साधने अत्यावश्यक आहे. तर या साधनाद्वारे प्रवासी माल किंवा दोघांची ने-आण करू शकतो. ही जी काही वाहतूक आहे ही वाहतूक आपल्याला बघायला मिळते. तर या प्रकारामध्ये ही जी काही साधने आहेत त्यामध्ये कोणकोणती साधने वापरली जातात प्रामुख्याने बघा. यामध्ये जसं की भूमार्ग, जलमार्ग, हवाई मार्ग, प्रत्येक मार्गाची वैशिष्ट्ये वेगवेगळ्या प्रकारे आहेत. प्रत्येक जो काही मार्ग आहे प्रत्येक मार्गाची गरजेनुसार ही जी काही वैशिष्ट्य आहे ती वेगवेगळी आहे. त्यामध्ये या प्रत्येक मार्गावरती मागणीनुसार ठराविक मालाची ने-आण प्रवाशांची वाहतूक होत असते. यामुळे जगातील वेगवेगळ्या भागात प्रत्येक मार्गाचा विकास आणि वापर यामध्ये मोठ्या प्रमाणात झालेला आहे. बघा संपूर्ण जगामध्ये जर आपल्याला वाहतूक करायची असेल तर त्या ठिकाणी इंटरनॅशनल एअरपोर्ट, कार्गो एअरपोर्ट असणं गरजेचं आहे. त्याद्वारे आपण जगामध्ये एका देशातून दुसऱ्या देशामध्ये माल नेऊ शकतो. त्याचबरोबर गोदी जहाजाद्वारे आपण तो माल सुद्धा एका देशातून दुसऱ्या देशामध्ये नेऊ शकतो. परंतु आपल्याला प्रत्यक्ष त्या बंदरापर्यंत गोदीपर्यंत तो माल नेणं त्या ठिकाणी आवश्यक असतं. तर या भौगोलिक घटकांचा वाहतुकीवरती आपल्याला परिणाम होताना बघायला मिळतो. जे काही भौगोलिक घटक आहे तर आपण बघितलं हे जे भौगोलिक घटक आहे तर यामध्ये प्रामुख्याने जे काही भौगोलिक घटक आहे तर या भौगोलिक घटकांचा सुद्धा वाहतुकीवरती परिणाम होताना आपल्याला बघायला मिळतो. त्या ठिकाणी असलेली भूरचना, उंच सकल जमीन, या ठिकाणी रस्ते, नळमार्ग आपण उपलब्ध होत नाही. रस्ते जे आहे तर उंच सकल भागामध्ये किंवा रेल्वे स्टेशन त्या डोंगरी भागामध्ये, पर्वतीय भागामध्ये आपण उपलब्ध करू शकत नाही. त्या ठिकाणी या सगळ्या जे काही पर्वतीय भाग आहे, वाळवंटी भाग आहे, या सगळ्या जे काही प्राकृतिक घटक आहे या सगळ्या घटकांचा वाहतुकीवरती आपल्याला परिणाम होताना बघायला मिळतो. यामध्ये प्रामुख्याने उदाहरणार्थ आफ्रिका आणि अमेरिका खंडातील जे घनदाट वनांच्या प्रदेशामध्ये, वाळवंटी प्रदेशात लांब अंतराचे रस्ते, लोहमार्ग इत्यादी विकसित करताना अडचणी येताना आपल्याला बघायला मिळालेल्या आहे. बंदरे आणि गोदींसाठी किनारे प्रदेश सुयोग्य असतात, विशेषतः तंतू किनारे. त्यामुळे प्रत्येक किनारा हा या व्यवसायासाठी किंवा सौदीसाठी योग्य असेल असं नाही. वर्तमान काळात तंत्रज्ञान झालेल्या बदलांमुळे हवाई वाहतुकीच्या वापरात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आढळते. जे काय तंत्रज्ञान आहे, तंत्रज्ञानाचा विकास झाल्यामुळे या सगळ्या गोष्टीवरती मात करून या ठिकाणी हवाई वाहतुकीचं जाळं हे संपूर्ण जगामध्ये मोठ्या प्रमाणात पसरलेलं आपल्याला बघायला मिळतं. आपल्या भारत देशामध्ये सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विमानतळ, एअरपोर्ट त्या ठिकाणी झालेले आहे. या एअरपोर्टच्या माध्यमातून संपूर्ण जग त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या माध्यमातून जोडलं गेलेलं आहे. आपण याच्या माध्यमातून आपली जो काही माल आहे, शेतीचा माल असेल किंवा जे काही उत्पादने आहे किंवा तयार केलेले जे काही साधने आहे याची ने-आण करू शकतो, वाहतूक करू शकतो. अशा प्रकारे या वाहतुकीवरती काही जे काही भौगोलिक घटक आहे त्या घटकांना मात करून या ठिकाणी त्याचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात आलेला आहे. परंतु काही प्रमाणामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा विकास व विमानतळ व गोदी यासाठी मैदानाची आवश्यकता असते. सततचे धोके किंवा पर्वतीय धुरांनी व्याप्त हवाई वाहतुकीचे अडथळे त्या ठिकाणी तयार होताना आपल्याला बघायला मिळतात. तर अशा प्रकारे ही जी काही वाहतूक आहे या वाहतुकीचा आपल्या या तृतीयक आर्थिक व्यवसायामध्ये अतिशय अनन्यसाधारण महत्व आहे. आणि या प्रकारे ही जी काही वाहतूक आहे या वाहतूक त्या ठिकाणी आपण बघू शकतो. वाहतूक हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. हे वाहतुकीद्वारे त्या ठिकाणी वाहतुकीचे प्रामुख्याने 5 प्रकार आहेत: रस्ते वाहतूक, रेल्वे वाहतूक, जल वाहतूक आणि हवाई वाहतूक आणि नळ वाहतूक. ह्या ज्या काही गोष्टी आहेत, ज्या ज्या गोष्टीमधून त्या ठिकाणी आपल्याला गरजेसाठी जेव्हा गरज पडते, ज्या मर्यादेनुसार त्या ठिकाणी आपण वाहतूक करत असतो. प्रामुख्याने हवाई वाहतूक, जो कच्चा माल, जो पक्का किंवा कच्चा माल, नाशवंत, वजनाने हलका असा पक्का माल आपण त्या हवाई वाहतुकीद्वारे वाहून नेऊ शकतो. वजनाने जड असता जो काही कच्चा माल आहे किंवा पक्क्या मालात रूपांतर केलेला माल आहे तो आपण जल वाहतुकीद्वारे वाहून नेऊ शकतो. आणि जी लवचिक अशी वाहतूक आहे ती रस्ते वाहतूक आहे. प्रत्यक्ष डोर टू डोर सेवा देणारी वाहतूक रस्ते वाहतूक आहे. त्या ठिकाणी आपण त्या रस्ते वाहतुकीद्वारे आपल्या घरापर्यंत सेवा ही रस्ते वाहतुकीद्वारे मिळू शकतो. त्याचबरोबर दुसरी वाहतूक आहे नळ वाहतूक. या नळ वाहतुकीद्वारे आपण या पाईपलाईनद्वारे लिक्विड असेल, पेट्रोलियम पदार्थ असतील, खनिज तेल असेल ते वाहून नेऊ शकतो. त्याचबरोबर नॅचरल गॅस सुद्धा या नळ वाहतुकीद्वारे वाहून नेऊ शकतो. तर अशा प्रकारे हा अतिशय महत्वाचा घटक आहे वाहतूक. तृतीयक आर्थिक व्यवसायामध्ये याला व्यवसायाला सेवा देणारा व्यवसाय, प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक घटकाला त्या ठिकाणी सेवा देणारा व्यवसाय वाहतूक हा व्यवसाय तृतीय घटकामध्ये याला अनन्यसाधारण महत्व आपल्याला सांगता येईल. तर बघा पुढचा घटक आहे व्यापार. व्यापार या घटकाला सुद्धा या तृतीयक आर्थिक व्यवसायामध्ये एक अतिशय अनन्यसाधारण असं महत्व आहे. ज्या ठिकाणी व्यापार आपण बघू शकतो की एखाद्या देशामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं उत्पन्न त्या ठिकाणी आपण काढलेलं आहे. त्यामध्ये आपल्या देशामध्ये बरेचसे घटक त्या ठिकाणी आपल्या देशातून
आपण निर्यात करत असतो किंवा आपल्या देशामध्ये काही गोष्टी ज्या अवेलेबल नाही त्या आयात करत असतो. यासाठी व्यापार हा अतिशय महत्वाचा घटक आहे. ज्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय व्यापार हा अतिशय सुलभ आहे किंवा विकसित आहे त्या देशाचा विकास त्या ठिकाणी अतिशय मोठ्या प्रमाणात बघायला मिळतो. बघा, व्यापार म्हणजे दोन किंवा अधिक देशांमधून वस्तू आणि सेवांची ऐच्छिक देवाणघेवाण होय. आदिम समाजाकडून केला जाणारा वस्तू विनिमय हा व्यापाराचा प्रारंभिक प्रकार होता. परंतु ज्यात फक्त वस्तूंची देवाणघेवाण होत होती, आज वस्तू आणि सेवांचा व्यापार हा दूरराष्ट्रीय किंवा बहुराष्ट्रीय व्यापार म्हणून त्या ठिकाणी समजला जातो. आंतरराष्ट्रीय व्यापाराचे प्रमुख प्रकार आपल्याला बघायचे आहे. त्यामध्ये व्यापार हा आंतरराष्ट्रीय होऊ शकतो. व्यापारावरती अनेक घटकांचा परिणाम होताना आपल्याला बघायला मिळत असतो. हा जो काही व्यापार आहे त्यामध्ये व्यापारातील भागीदारांना जो आंतरराष्ट्रीय व्यापार आहे हा व्यापार मानवी संसाधने उत्पादनातील विशेष परिणाम होताना आपल्याला बघायला मिळतो. यामध्ये व्यापारातील भागीदारांना जर परस्पर फायदा होऊ शकत असेल तरच व्यापार होऊ शकतो. तसेच जेव्हा दोन्ही देशांमध्ये उत्पादने घेण्यापेक्षा एकाच ठिकाणी उत्पादन करण्याचा तौराणिक फायदा लक्षात आल्यावर देखील त्या ठिकाणी व्यापार संबोधला जातो आणि दोन देशात व्यापार होऊ शकतो असा बराच प्रश्न त्या ठिकाणी पडतो की सरळ सरळ अर्थशास्त्राची बाब त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. याची चर्चा भूगोलात आपण म्हणू शकतो की का व्यापाराची चर्चा आपण भूगोलामध्ये का करतो, परंतु भूगोलामध्ये तृतीय आर्थिक घटकामध्ये हा घटक याशी निगडित असल्यामुळे व्यापार हा घटक आपला अतिशय महत्वाचा आहे. आणि या व्यापारावरती हे जे काही घटक आहे तर या घटकांचा परिणाम होत असताना बघायला मिळतो. बोर्डाच्या परीक्षेला हा घटक अतिशय महत्वाचा आहे. 4 मार्काला 8 मार्काला प्रश्न विचारला जाऊ शकतो. व्यापार म्हणजे काय आणि व्यापारावरती कुठल्या घटकांचा परिणाम होतो, तर हे जे काही घटक आहे हे अतिशय महत्वाचे घटक आहे. हे बघा, भौगोलिक घटक आहेत. या भौगोलिक घटकांचा परिणाम हा व्यापारावरती होत असतो. बघा, पहिला घटक आहे नैसर्गिक संसाधनांच्या वितरणातील फरक. जे काही नैसर्गिक संसाधन आहे तर या नैसर्गिक संसाधनातील वितरणाचा फरक काय आहे, तर प्रामुख्याने या नैसर्गिक प्रदेश हा संबोध स्पष्ट करतो की एक प्रदेश एकमेकांपेक्षा भिन्न आहे. साहजिकच या प्रदेशातील निसर्गाकडून उपलब्ध होणारे साधन संपत्ती वेगळे असणार, म्हणजे जे एका प्रदेशात असेल ते दुसऱ्या ठिकाणी असू शकत नाही. प्रदेश भिन्नता ही आपण बघितली आहे. जो भाग एका ठिकाणी आहे तो भाग दुसरीकडे नाही. ही जी काही प्रदेश भिन्नता आहे, काही ठिकाणी अनुकूल असं हवामान आहे, काही ठिकाणी प्रतिकूल असं हवामान आहे किंवा काही ठिकाणी उंच सकल भाग आहे, काही ठिकाणी पर्वतीय भाग आहे. हा जो काही प्रदेश त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो, यामध्ये भिन्नता आपल्याला बघायला मिळते. आणि यामध्ये प्रामुख्याने मृदा, खनिजे, वने, भूमी, जल, मानवी संसाधने या सगळ्या घटकांचा आपल्याला यामध्ये समावेश होताना बघायला मिळत असतो. प्रामुख्याने ज्या देशात विपुल व उच्च प्रदेश असते त्या ठिकाणी कृषी संबंधी व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो. आपण जर बघितलं की ज्या ठिकाणी मुबलक प्रमाणात मृदा आहे, काळी कसदार कापसाची मृदा आहे, त्याचबरोबर जलसिंचनाच्या सुविधा चांगल्या प्रकारे उपलब्ध आहे, त्या ठिकाणी त्या शेतीचा व्यवसाय अत्यंत चांगल्या प्रकारे चालतो. तर अशा प्रकारे हे जे काही व्यवसाय आहेत या सगळ्या व्यवसायावरती या गोष्टींचा परिणाम होताना आपल्याला बघायला मिळतो. या ठिकाणी अशा देशांना अन्नधान्य आयात करण्याची गरज पडत नाही की ज्या ठिकाणी कृषी व्यवसाय, शेती व्यवसाय अत्यंत प्रगतशील आहे, या व्यवसायावरती त्या ठिकाणी बऱ्याचशे घटक अवलंबून आहेत. तर त्या देशाला अन्नधान्य उत्पादन भरपूर मोठ्या प्रमाणात होत असतं. त्या देशांना अन्नधान्य आयात करण्याची गरज पडत नाही. या घटकाचा परिणाम होताना आपल्याला बघायला मिळतो. पुढचा घटक आहे हवामान. बघा, हवामानाचा परिणाम प्रदेशातील वनस्पती, प्राणी यांच्यावर होत असतो. देशातील उत्पादनाचे प्रकार देखील हवामानावरती अवलंबून असतात. उदाहरणार्थ वर्षातील बराच काळ हिमाच्छादित असलेल्या प्रदेश प्रामुख्याने मांस व लोकर उत्पादनाची निर्यात करतात. तर उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये प्रामुख्याने केळी, तांदूळ, कोको, चहा याचे उत्पादन त्या ठिकाणी घेतात व ही श्री उत्पादने निर्यात करतात. उदाहरणार्थ श्रीलंका हा चहा निर्यात करणारा देश आहे. प्रामुख्याने ज्या देशामध्ये अतिशय थंड वातावरण आहे, बर्फवृष्टी कायम होत असते, त्या भागामध्ये प्रामुख्याने जे काही उष्णतावर्धक पेय आहे, उत्साहवर्धक पेय आहे, त्या पेयांचं उत्पादन निर्यात किंवा आयात केलं जातं. म्हणून त्या देशामध्ये या गोष्टींची गरज त्या ठिकाणी भासत असते. तर अशा प्रकारे हा जो काही व्यवसाय आहे तो या व्यवसायामध्ये हवामानाचा आपल्याला परिणाम होताना बघायला मिळतो. तर श्रीलंका हा जो काही देश आहे हा चहा आणि कॉफी उत्पादित करणारा देश आहे, म्हणून तो निर्यात करत असतो. यामध्ये स्वस्त मनुष्यबळ, पूरक हवामान, उताराची जमीन, पाण्याचा निचरा होणारी मृदा, जी वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी जी आहे तर ती जास्त नाही. ज्या जमिनीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी आहे, पाण्याचा निचरा होणारी जमीन आहे ती श्रीलंकेमध्ये, आपल्या आसाममध्ये जे उत्तरेकडील राज्य आहे त्या राज्यामध्ये जास्त आहे, म्हणून त्या ठिकाणी या पिकांचं उत्पादन घेतलं जातं. तर तो देश आहे श्रीलंका जो आहे तो निर्यात करत असतो. जे काही उत्साहवर्धक पेय आहे किंवा चहा, कॉफी, कोको आहे ते निर्यात करत असतो. या
हा चहा देशासाठी अतिरिक्त असतो. युनायटेड किंगडम या देशात चहाचे मळे नाहीत, परंतु मागणी मात्र मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे श्रीलंका, भारत यांच्याकडून युको जे काही देश आहेत, जे काही थंड देश आहेत किंवा जे बर्फाच्छादित देश आहेत, तर ते देश त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टीची निर्यात करत असताना आपल्या देशांकडून मागून घेत असतं. पुढचा घटक आहे लोकसंख्या. बघा, लोकसंख्येचे प्रमाण वितरणावरती वैविध्य, यामुळे वेगवेगळ्या देशात फरक दिसून येतो. कुठल्याही देशामध्ये सारखीच लोकसंख्या नाही. आपण पहिल्या प्रकरणामध्ये बघितलं आहे लोकसंख्येच्या वितरणामध्ये जगामध्ये संपूर्ण जगाची लोकसंख्या ही वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या टप्प्यातली वरली आहे. वेगवेगळ्या देशाची लोकसंख्या वेगवेगळी आहे. या लोकसंख्या या प्रकाराचाही त्या ठिकाणी या सेवांवरती मोठ्या प्रमाणात परिणाम होताना आपल्याला बघायला मिळतो. ज्या ठिकाणी दाट लोकसंख्या आहे, दाट लोकवस्ती आहे, त्या देशांना स्वतःच्या लोकसंख्येकरता अन्नधान्य पुरवठा बाबतची चिंता करावी लागते. ज्या देशाची लोकसंख्या जास्त आहे त्या देशात लोकांना अन्नधान्याची चिंता करावी लागते. कारण का, त्यामुळे त्या देशाला जे काही शेतीचं उत्पादन आहे ते जास्त घ्यावं लागतं, जेणेकरून त्या सगळ्या लोकांना ते अन्नधान्य पुरल का. आणि त्याच या उलट ज्या देशामध्ये लोकसंख्या कमी आहे त्या उत्पादित करणाऱ्या कार्य देखील कमी आहे, मनुष्यबळात गुंतवणूक देखील कमी आहे. तर अशा प्रकारे देशामध्ये त्या ठिकाणी उत्पादन कमी प्रमाणात घेतलं तरी चालतं. तर यामध्ये प्रामुख्याने कमी मनुष्यबळ गुंतलेले असते. आशिया खंडातील भारतासह अनेक देशात मनुष्यबळ या आजच्या स्थितीत उत्तम माहिती तंत्रज्ञान म्हणून जगभर प्रसिद्ध आहे. या देशातील शिक्षण प्रणाली, गणित तंत्रज्ञान वापराचे कौशल्य यामुळे हे साध्य झाले आहे. येथे भौगोलिक घटकांचा थेट परिणाम नसला तरी एकाच भौगोलिक प्रदेशामध्ये हे मनुष्यबळ आहे असे लक्षात घेण्याजोगे आहे. बघा, आपल्या आशिया खंडामधून बरेचसे देशातील लोक बाहेरच्या देशामध्ये या व्यवसायासाठी किंवा या तृतीय आर्थिक व्यवसायासाठी त्या ठिकाणी गेले आहेत आणि याचा परिणाम होताना आपल्याला बघायला मिळत असतो. पुढचा घटक आहे संस्कृती. बघा, जगातील काही प्रदेश त्यांची उत्पादन, विशिष्ट कला, हस्तकला यांसाठी ओळखली जातात. त्याचे जगभर मूल्य अधिक असते. उदाहरणार्थ चिनी मातीची उत्पादने, इराणची गालीची, इंडोनेशियातील बाटिक प्रिंट, भारतातील काश्मीरी शॉल यासाठी ही जी काही संस्कृती आहे तर या संस्कृतीवरती सुद्धा त्या ठिकाणी तृतीय आर्थिक व्यवसाय अवलंबून असतो. कारण का, तो त्या देशाची संस्कृती जपत असतो आणि त्या ठिकाणी त्याचं उत्पादन तयार करून हे दुसऱ्या देशाला निर्यात करत असतो. म्हणून संस्कृती सुद्धा याचा परिणाम होताना आपल्याला बघायला मिळतो. पुढचा घटक आहे आर्थिक खर्च. हा उत्पादनातील मुख्य घटक आहे. काही उत्पादनांची देशाची निर्मिती करण्यापेक्षा बाहेरून आयात करणे स्वस्त होत असल्यामुळे व्यापार सुरू होतो. उदाहरणार्थ, एखाद्या देशात चहाच्या उत्पन्नासाठी हवामान आणि प्राथमिक रचना अनुकूल नसेल तर त्या देशाकडून चहा विकत घेतला जातो. तर अशा प्रकारे एकंदरीत या तृतीय आर्थिक व्यवसायावरती परिणाम करणारे, व्यापारावरती परिणाम करणारे आर्थिक जे काही घटक आहेत तर ते घटक आपण या ठिकाणी बघितलेले आहे. त्याचबरोबर यामध्ये दोन घटक आहे, निपुणता आणि शासकीय धोरणे. निपुणता म्हणजे काय, तर बघा, इंडोनेशिया देशामध्ये जर बघितलं आपण तर या काही देशामध्ये काय होतं, जे देश इस्रायल सारखा देश आहे, या इस्रायल देशामध्ये कोरडवाहू शेती आहे, परंतु अभियांत्रिकी जे काही तंत्रज्ञान आहे जास्त आहे, विकसित आहे. मग तो देश काय करतो, ते तंत्रज्ञान तयार करतो आणि आपल्या देशाला निर्यात करतो. परंतु तो काही जे काही शेतीमध्ये उत्पादित होणारे जे काही उत्पादन आहे त्यामध्ये शेतमाल आहे तो आयात करत असतो. त्यामुळं ही निपुणता असणं आवश्यक आहे. पुढचा घटक आहे शासकीय धोरण. बघा, आंतरराष्ट्रीय व्यापार चालणे किंवा बंद करणे किंवा बंद होणे हे शासन धोरणावरती अवलंबून असतं. शासनाचे मुक्त व्यापार धोरण नागरिकांना दुसऱ्या देशात खरेदी किंवा विक्री करण्यापासून प्रतिबंधित करत नाही. उदाहरणार्थ, दुसऱ्या देशात चांगले संबंध राखण्यासाठी एखादा देश त्यांच्या बरोबर व्यापार करू शकतो. अशा प्रकारे हे सगळे घटक व्यापार या घटकावरती परिणाम करताना आपल्याला बघायला मिळतात. तर पुढचा घटक आहे व्यापारातील वाहतुकीचे महत्व. आपण बघितल्याप्रमाणे वाहतूक हा अतिशय महत्वाचा घटक आहे. वाहतूक ही एक तृतीय क्रिया असून ती व्यापार करण्यासाठी एक फार महत्वाची भूमिका बजावताना आपल्याला बघायला मिळते. बंदर आणि हवाई वाहतुकीचे महत्व हे आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये अनन्यसाधारण महत्व आहे. आपण हवाई वाहतुकीद्वारे त्याचबरोबर जल वाहतुकीद्वारे आंतरराष्ट्रीय व्यापार करू शकतो. त्यामुळं वाहतुकीचं महत्व व्यापारामध्ये एक अनन्यसाधारण असं महत्व आपल्याला सांगता येईल. ही व्यापारासाठी अतिशय एक महत्वाची बाब त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. तर पुढचा घटक आहे पर्यटन. बघा, 21व्या शतकामध्ये हा व्यवसाय अत्यंत अतिशय सुरक्षित आणि जास्त उत्पादन मिळवून देणारा व्यवसाय आहे. 21व्या शतकामध्ये या व्यवसायाचा विकास खूप मोठ्या प्रमाणात झालेला आहे. ज्या ज्या देशामध्ये पर्यटन व्यवस्था आहे, ज्या ज्या देशामध्ये पर्यटन स्थळ आहे, त्या देशाला तो विकास त्या ठिकाणी करताना आपल्याला बघायला मिळतो. त्यापासून त्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादनही मिळत असतं. आपल्या भारत देशामध्ये जगातील अनेक देशातील लोक त्या ठिकाणी पर्यटनासाठी येत असतात. आपल्या भारत देशामध्ये उपलब्ध असलेली जे काही नैसर्गिक साधन संपत्ती आहे
त्याचबरोबर ऐतिहासिक साधन संपत्ती आहे, त्याचबरोबर ऐतिहासिक वारसा आहे, ते बघण्यासाठी इतर देशातील लोक आपल्या देशामध्ये येत असतात आणि यामधून आपल्या देशाला परकीय चलन हे मोठ्या प्रमाणात मिळत असतं. कारण का ज्यावेळेस पर्यटक आपल्या देशामध्ये येत असतात, ते पर्यटक आल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना लागणाऱ्या ज्या काही सुविधा आहेत, भौतिक सुविधा असतील, प्राथमिक सुविधा असतील, या सुविधांसाठी लागणारे जे मनुष्यबळ असेल किंवा हॉटेल्स असतील, मोटेल्स असतील, वाहतुकीच्या सुविधा असतील, या सगळ्यावरती त्यांचा मोठ्या प्रमाणात खर्च होत असतो आणि त्यापासून आपल्या देशाला मोठ्या प्रमाणात उत्पादन मिळत असतं. त्याचबरोबर संपूर्ण जगामध्ये हा पर्यटन हा व्यवसाय अतिशय महत्वाचा व्यवसाय आहे. संपूर्ण जगामध्ये हा व्यवसायाकडे बघण्याचा दृष्टिकोन अतिशय चांगला आहे, कारण या व्यवसायातून खूप मोठ्या प्रमाणात उत्पादन हे मिळत असतं. कारण का आपल्या देशातील लोक सुद्धा इतर देशामध्ये त्या ठिकाणी सिंगापूर असेल, त्याचबरोबर बँकॉक, सिंगापूर, अमेरिका, US या देशांमध्ये पर्यटनासाठी जात असतात. त्याचबरोबर त्या देशातील लोक सुद्धा आपल्या भारतामध्ये पर्यटनासाठी येत असतात. त्यामुळे या सगळ्या गोष्टीमुळे त्या ठिकाणी आपलं आर्थिक उत्पादन हे मोठ्या प्रमाणात मिळत असतं. आणि वेगवेगळे जे काही पर्यटन स्थळ आहे, जी काही नैसर्गिक किनारपट्टी आहे, आपल्या भारत देशाला जवळजवळ 7000 किलोमीटर पेक्षा जास्त लांबीचा किनारपट्टी लाभलेली आहे. त्यामध्ये ही किनारपट्टी बघण्यासाठी अनेक देशातून लोक आपल्या भारतामध्ये येत असतात. त्याचबरोबर गोवा हे जे काही राज्य आहेत, या गोवा राज्याला सुद्धा अतिशय स्वच्छ अशी सुंदर किनारपट्टी लाभलेली आहे. आपल्या महाराष्ट्राला सुद्धा स्वच्छ अशी किनारपट्टी लाभलेली आहे. तर या सगळ्या किनारपट्टी बघण्यासाठी, अनेक पर्यटन स्थळे बघण्यासाठी आपल्या भारतामध्ये येत असतात आणि यामधून आपल्या भारत देशाला खूप मोठ्या प्रमाणात पर्यटन उत्पादन मिळत असतं आणि परकीय चलन मिळत असतं. याचा फायदा सुद्धा आपल्याला होत असतो. त्यामुळं हा जो काही पर्यटन व्यवसाय आहे, हा व्यवसाय सुद्धा अतिशय महत्वाचा व्यवसाय आहे. या व्यवसायामध्ये सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी लोक गुंतलेले आहे, तरुणांना रोजगार मिळत असतो. म्हणून पर्यटन व्यवसाय सुद्धा या ठिकाणी आपल्याला एक अतिशय महत्वाचा व्यवसाय म्हणून याच्याकडे सुद्धा बघितलेलं पाहिजे. पुढचा व्यवसाय आहे संदेशवहन. बघा, 21व्या शतकामध्ये संदेशवहनाला एक अनन्यसाधारण महत्व आहे. 21व्या शतकामध्ये या ठिकाणी या संदेशवहनाद्वारे हे संपूर्ण जग जोडलं गेलेलं आहे. तर तुम्ही जर बघितलं तर त्या ठिकाणी हे संदेशवहन पूर्वीच्या काळी काय होतं, आपल्याकडे संदेशवहनाच्या सुविधा उपलब्ध नव्हत्या. मग त्या ठिकाणी प्रत्यक्ष एखादा निरोप पाठवायचा असेल किंवा एखादी माहिती पोहोचवायची असेल तर मानवाला प्रत्यक्ष जावं लागायचं किंवा घोड्यावर जाऊन त्या ठिकाणी पोहोचावं लागायचं किंवा विशिष्ट प्रकारचा धूर सोडून त्या ठिकाणी ती माहिती पोहोचावी लागायची. परंतु आज सॅटेलाइटद्वारे आपण या संदेशवहनाच्या माध्यमातून संपूर्ण जगामध्ये त्या ठिकाणी काही क्षणामध्ये माहिती पोहोचू शकतो आणि या संदेशवहनाच्या जाळ्यामुळं संपूर्ण जग त्या ठिकाणी एकवटलं गेलेलं आहे. वेगवेगळ्या प्रकारचे उपग्रह आपण अवकाशामध्ये सोडली गेलेली आहे. या उपग्रहाच्या माध्यमातून, सॅटेलाइटच्या माध्यमातून हे संदेशवहन आपण करताना बघायला मिळतो आणि संदेशवहन हे जगातील अतिशय विकसित असं संसाधन मानलं जातं. आणि या संदेशवहनामध्ये प्रामुख्याने तुम्ही जर बघितलं तर हे जे काही संदेशवहन आहे, तर या संदेशवहनामध्ये पुढचा जो काळ बघितला तर पूर्वीच्या काळी रंगीबेरंगी दूर, घोडेस्वार, टपालवार, टेलिग्राम, फॅक्स, दूरध्वनी, रेडिओ, पेजर इत्यादी प्रकार वापरले जायचे. परंतु आजकालच्या काळामध्ये ईमेल, भ्रमणध्वनी या उपग्रहाच्या माध्यमातून दृकश्राव्य साधने आपण प्रत्यक्ष बघू शकतो. काही क्षणात आपण व्हिडिओ कॉलद्वारे जगाच्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये प्रत्यक्ष संपर्क साधू शकतो. म्हणून संदेशवहन हा घटक या प्रकरणामध्ये अतिशय महत्वाचा आहे. संदेशवहनाची साधने तुम्हाला सर्वांना माहितीच आहे. मोबाईलद्वारे आपण या सकाळी त्या ठिकाणी प्रत्यक्ष ठिकाणी संपर्क साधू शकतो. 21व्या शतकामध्ये संदेशवहनाला अनन्यसाधारण महत्व आहे. हा व्यवसाय हा अतिशय सेवा देणारा व्यवसाय, हा व्यवसाय त्या ठिकाणी विकसित झालेला आहे. याचा सुद्धा विकास त्या ठिकाणी झालेला आपल्याला बघायला मिळतो. तर अशा प्रकारे आपण या संपूर्ण प्रकारामध्ये जे काही सेवा देणारे व्यवसाय आहे, त्या सगळ्या सेवा देणाऱ्या व्यवसायाचा अभ्यास केलेला आहे. बोर्डाच्या परीक्षेसाठी आता अत्यंत महत्वाचा असा घटक आहे. तर या ठिकाणी या घटकावरती जवळजवळ 10 मार्काचे प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला विचारले जातात. त्यामुळं जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ बघा, शेअर करा, लाईक करा व आपल्या जीवयात्रा मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.